नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा रविवारचा दिवस, म्हटलं कुठंतरी आज फिरायला जावं. मित्रांना विचारलं, मित्रांबरोबर चर्चा झाली. सगळे म्हटले राजगड किल्ल्यावर जाऊया. राजगड किल्ल्याचं ट्रेकिंग एकदम अवघड. निघालो सगळे आम्ही. सुरुवातीला गेलो किल्ल्याच्या पायथ्याशी, गाड्या लावल्या, किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला चढताना काही वाटलं नाही, एकदम मजा वाटली. सुरुवातीला हळूहळू वर चढत गेलो. चढता चढता निसर्ग पाठीमागं फिरून बघत बघत गेलो. एवढा सुंदर निसर्ग होता. चढता चढता दम लागला. काहीजण बसले, काहीजण पाणी पित होते. तसंच पुढं जायचं ठरवलं. चालत चालत वरती निघालो. दम लागत होता, तरी पण नाही थांबायचं. महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन यायचं निश्चय होता मनामध्ये. या ठिकाणी आम्ही गाडी लावलेली होती. तिथून एवढ्या वरती आम्ही आलो होतो. एकदम मारुंद वाट होता. निघालो तरी पायी पायी चालत तसंच. पुण्यापासून साधारण राजगड हा किल्ला 45 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ट्रेकिंगसाठी तर एकदम उत्तम किल्ला मानला जातो. ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे आणि ज्यांना ट्रेकिंग आवडतं त्यांनी अवश्य राजगड किल्ल्याची ट्रेकिंग करावी. राजगड ट्रेकसाठी अनेक वाटा आहेत, पण त्यामध्ये पायऱ्यांची वाट पद्मावती माची मार्ग आहे. आम्ही पद्मावती माची मार्ग या वाटेने निघालो. आमची 2 माणसं खूप थकले होते, त्यामुळे काठी घेऊन चालत होते. निघालो एकदम थकत थकत, घामाच्या धारा निघाल्या. तसं चालत चालत पायी पायी निघालो. येथे दगडी पायऱ्या लागल्या, आणि दगडी पायऱ्या पण उंच उंच होत्या. तर दमलो होतो, इथे थोडा आराम केला. पूर्ण निसर्ग बघताच थकवा निघून जायचा. उंच सह्याद्री रांगा होत्या. साधारण 2-3 तासाच्या चढाईनंतर आम्ही पोचलो पद्मावती माचीवर. आहे किल्ल्याचा मेन दरवाजा. चालत चालत दरवाजाकडून निघालो. आम्ही दरवाजामध्ये आतमध्ये निघालो. या दरवाजाचं नाव आहे पाली दरवाजा. पाली दरवाजा आतमध्ये गेलो. इथं लिहिलं, पराक्रमी सरदारांनी मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे तर पूर्ण नाही वाचता आलं. तर सगळेजण आले आतमध्ये. वरून एकदम मस्त गार वारा येत होता इथे. इथून खाली बघितलं, सुंदर दिसत होतं खाली. तिथून परत वरती निघालो. चालत चालत पाय दुखत होते, दम लागत होता. तरी पण थांबायचं नाही. पूर्ण आज गडावर चढूनच पूर्ण बघून परत जायचं असं ठरवलं होतं. निघालो थांबत थांबत, बसत उठत.
पायऱ्या उंच होते त्याच्यामुळे पाय दुखत होते वरती चढताना. हा एक दरवाजा होता मोठा. आमचे मित्रमंडळी थोडं बसले, इथं आराम केला. दरवाजाची चर्चा चालू होती. बसून दरवाजा कसा असेल, काय असेल, हा दरवाजाची चर्चा चालू होती इथं. चला म्हटलं, वरती परत निघालो. इथे काय होतं काय मला पण नाही समजलं. बघितलं मी वाकून पण काय समजलं नाही मला. काहीतरी असेल त्यावेळेस महाराजांनी बनवलेलं. वरती आलो, दमलो होतो खूप. पूर्ण किल्ला बघितल्यानंतर एकदम छान वाटलं. मन प्रसन्न होणारं वातावरण होतं वरती. आम्हाला यावरती बाले किल्ल्यावर जायचं होतं, परत वरती जायचं होतं. प्रत्येक शिवप्रेमींनी हा किल्ला पाहण्यासारखाच आहे. कारण सह्याद्रीमध्ये महाराजांनी कसे किल्ले बांधलेत, कसे जिंकलेत, हे सगळं बघण्यासारखं आहे. त्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी आणि ट्रेकर्सनी हा किल्ला बघण्यासारखा आहे. साधारण 2-2.5 तास चालल्यानंतर आम्ही वरती आलो. पद्मावती दरवाजापाशी देवीचं मंदिर आहे, पद्मावती देवीचं मंदिर आहे. इथं थोडा वेळ थांबलो. मंदिराकडे काय जाता आलं नाही आम्हाला, उशीर होत होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला खालीच इकडचं थोडंफार बघूया. इथं पूर्ण किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे. किल्ल्याचा पूर्ण नकाशा आहे. किल्ल्यात काय काय आहे बघण्यासाठी, बाले किल्ला वगैरे वगैरे सगळं आहे तिथं. आणि हे किल्ल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य विभाग, किल्ल्याची पूर्ण माहिती आहे याच्यावर. किल्ल्याचा पाठीमागचा भाग एकदम सुंदर दिसतो. आम्ही ज्या बाजूने आलो त्याची पाठीमागची बाजू, म्हणजे इकडून एक दरवाजा आहे. एकदम शांत थंडगार वारा येत होता. मस्त असा अनुभव होता. तोफा आहे, या तोफा आहेत, तुटलेल्या तोफा. एकच तोफ चांगली होती, बाकी सगळ्या तुटलेल्या होत्या. एवढं काय किल्ल्याविषयी माहिती नाही मला, जास्त सांगू नाही शकत, पण जे जे सांगता येईल ते सांगतो. एकदम सुंदर असं निसर्ग होतं. या राजगड किल्ल्यावर पावसाळ्यात एकदम सुंदर दृश्य असतं. पावसाळ्यामध्ये पूर्ण ढग दिसतात. सगळ्यांना म्हणलं चला बाले किल्ल्यावर जाऊया. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला आणखीन अर्धा-1 तास लागणार होता. आम्ही आता साधारण 1-2 तास चालून आलो, नंतर बाले किल्ल्यावर चाललो होतो.
बालेकिल्ल्याच्या पायऱ्या एकदम अवघड वाटत होत्या खालून बघितल्यावर. पडायची भीती वाटत होती. काही लोक खालीच थांबले. आम्ही निघालो, जाऊन तर येऊ, बघून येऊ कसं आहे काय, बघून येऊ वरती. पायऱ्या एकदम छोट्या छोट्या पायऱ्या होत्या. तसंच वाट काढता मी निघालो पायरीवरून आणि वरती महाराजांच्या किल्ल्याच्या दरवाजाजवळ आलो. हा दरवाजा किल्ल्याचा, बालेकिल्ल्याचा दरवाजा. बालेकिल्ल्याच्या दरवाजातून हा दृश्य एकदम सुंदर आणि छान दिसतो. बालेकिल्ल्यावरती पोचलो. बालेकिल्ल्यावर पोचल्यावर संपूर्ण राजगड आपल्या नजरेसमोर उलगडतो. चारही माच्या, सुंदर असा परिसर, दूरवर पसरलेला सह्याद्री आणि गार वारा. हा एक वेगळाच आनंद आहे आणि अविस्मरणीय क्षण आहे. सर्वजण आम्ही वरती आलो. बालेकिल्ल्यावर सगळीकडे बघत राहिलो. इथे आम्हाला छत्रपती संभाजीनगरचे काही मित्र भेटले. त्यांना गप्पा मारून झाल्यावर एकदम सुंदर असं दृश्य दिसत होतं. पूर्ण किल्ला हा दिसत होता बालेकिल्ल्यावरून. हे वरचे तळे आहेत, बालेकिल्ल्यावरती तळे आहेत, गोड्या पाण्याचे तळे. एकदम सुंदर असं वातावरण होतं. आत्ताच असं दिसतोय तर पावसाळ्यात किती छान दिसत असेल. पावसाळ्यात एकदम ढगात वगैरे असल्यासारखं वाटत असेल इथे. त्यामुळे सर्व जास्त करून तर पावसाळ्यात झालं पाहिजे या किल्ल्यावर. एकदम सुंदर वाटत होतं खाली बघितल्यानंतर, एकदम खोलवरती. तळे आहेत बालेकिल्ल्यावर. तळ्यामध्ये आणखीन पण पाणी आहे. हा राजवाडा आहे. हा महाराजांचा राजवाडा. कृपया येथे चप्पल व बूट घालून येऊ नये असं बोर्ड लावलेलं आहे. तरी कोणीही वरती चप्पल आणि बूट घालून येऊ नये. किल्ल्याचे पावित्र्य राखावे. पूर्ण बालेकिल्ला पाहून झाला. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण किल्ला पाहून झाला. संपूर्ण म्हणजे पूर्ण झालेलं नाही, थोडाच पाहिला, पण उशीर होत होता घरी जायला म्हणून निघालो आम्ही. बालेकिल्ला उतरून जाऊया म्हटलं, चला खाली. कारण आणखी खूप उंचावरती होतो आम्ही. आहे सदर. खाली बघताना असं वाटत होतं की आपण अगोदर का नाही आलो इथं. खूप उशीर गेला आपण हा किल्ला बघायला. एकदम सुंदर असे दृश्य होते खाली. गाव दिसत होते, मंदिर दिसत होतं एकदम छोटे छोटे. एकदम सुंदर असा क्षण होता. हिरवगार वातावरण, निसर्ग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. जर तुम्ही निसर्गप्रेमी, ट्रेकर आणि शिवभक्त असाल तर राजगड ट्रेक आयुष्यात एकदा तरी जरूर करा.
खाली आल्यानंतर थोडं दमलो होतो, बसलो थोडा वेळ इथे. परत खाली उतरायला निघालो. बालेकिल्ला दरवाजा. एकदम सुंदर असे दृश्य होते. निघालो खाली, एकदम खाली आलो, बसलो येऊन इथे. पूर्ण आम्ही एकदम वरती जाऊन आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.